रिंग रोड पुणे शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलू शकणारा, शहराभोवती उभारला जाणारा हा एक महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित प्रकल्प। या प्रकल्पाचं महत्त्व, त्यामागचं नियोजन आणि पुण्याच्या विकासावर होणारा परिणाम हे समजून घेण्यासाठी आपण या विशेष सिरीजची सुरुवात केली होती। आज आपण या सिरीजच्या 10व्या भागामध्ये पोहोचलो आहोत। आतापर्यंत या प्रकल्पाचे अनेक महत्त्वाचे पैलू आपण जाणून घेतलेले आहेत। मात्र आजचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज आपण पुणे रिंग रोडच्या विकासाचे टप्पे समजून घेणार आहोत। हा प्रकल्प नेमका किती टप्प्यांमध्ये विभागला गेलाय, शिवाय प्रत्येक टप्प्यामध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश आलाय आणि या टप्प्यांमागचं नियोजन नेमकं काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 173 किलोमीटर लांबीचा पुणे रिंग रोड पुणे महानगर क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातोय। या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम 2007 मध्ये मांडण्यात आली होती। त्यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहन संख्या आणि दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शहराभोवती स्वतंत्र वर्तुळाकार महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। आज जवळपास 2 दशकांनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेत असून पुण्याच्या भविष्यातील वाहतुकीचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय। दरम्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 1555 हेक्टरपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून सध्या या प्रकल्पाचं एकूण बांधकाम जे आहे ते 30% अधिक पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा उपलब्ध होतीये। शिवाय अनेक ठिकाणी याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान या प्रकल्पाच्या पश्चिम भागाचं काम जे आहे ते 2027 अखेरपर्यंत, तर पूर्व भागाचं काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देखील निश्चित करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। आता लक्षात घ्या की हा संपूर्ण पुणे रिंग रोड प्रकल्प जो आहे तो एकाच वेळी उभारला जात नसून त्याचे 4 प्रमुख टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आलंय। या 4ही टप्प्यांची रचना अशी करण्यात आली आहे की पुणे महानगर क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाचा भाग या रिंग रोडशी जोडला जाईल। आणि आता हे एकूण 4 टप्पे नेमके कसे आहेत आणि कोणते आहेत ते पाहूयात। तर पहिला टप्पा जो आहे तो पूर्व आणि ईशान्य पुण्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातोय। थेऊर फाटा, केसनंद, वाघोली, चरोली, भावडी, तुळापूर, आळंदी, केळगाव, त्याचबरोबर चिंबळी मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 पर्यंत जाणारा हा सुमारे 46 किलोमीटरचा टप्पा आहे। शिवाय वाघोली, आळंदी, चरोली आणि तुळापूर परिसर गेल्या काही वर्षांमध्ये सुद्धा वेगाने विकसित झालाय आणि त्यामुळे या भागातील वाहतुकीचा भार जो आहे तो कमी करण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्याची लांबी सुमारे 48 किलोमीटर इतकी आहे। चिंबळी, मोई, निघोजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड, पाचने, पिंपळुणी, रिहे, घोटावडे आणि पिरंगुट फाटा या भागांना जोडणारा हा टप्पा चाकण औद्योगिक पट्टा, त्याचबरोबर तळेगाव परिसर आणि हिंजवडी IT हबला सुद्धा जोडण्याचं काम करणार आहे। शिवाय भविष्यामध्ये औद्योगिक आणि IT क्षेत्रासाठी हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यानंतरचा तिसरा टप्पा जो आहे हा जरी फक्त 21 किलोमीटर लांबीचा असला तरी सुद्धा अभियांत्रिकीच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक देखील मानला जातोय, कारण यामध्ये पिरंगुट फाटा, भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव आणि कात्रज या डोंगराळ आणि दाट वस्तीच्या भागातून हा मार्ग जाणार आहे आणि याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगदे, वायडक्ट आणि उड्डाणपूल सुद्धा उभारले जाणार असल्याचं म्हटलं गेलंय आणि त्यामुळे पश्चिम पुणे आणि दक्षिण पुणे यांच्यातील संपर्क अधिकच वेगवान होणार आहे। आता या प्रकल्पातील चौथा टप्पा हा दक्षिण आणि पूर्व पुण्याला जोडणारा अंतिम टप्पा आहे। कात्रज, मांगडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, वडकी नाका, त्याचबरोबर रामदरा आणि थेऊर फाटा असा हा मार्ग सुमारे 58 किलोमीटर लांबीचा आहे। सोलापूर महामार्ग, त्याचबरोबर नगर महामार्ग आणि दक्षिणेकडील उपनगरांना जोडणारा हा भाग भविष्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असं देखील काही अभ्यासक सांगतात। दरम्यान आता हे झाले प्रकल्पातील एकूण 4 विकासाचे टप्पे, पण याशिवाय यातील इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत की या संपूर्ण प्रकल्पामध्ये तब्बल 14 इंटरचेंज, त्याचबरोबर 17 बोगदे, 18 वायडक्ट, 8 मोठे उड्डाणपूल, 6 प्रमुख उड्डाणपूल, 4 रोड ओव्हरब्रिज आणि जवळपास 3.75 किलोमीटर लांबीचा बोगदा रस्ता सुद्धा उभारला जाणार आहे। ज्यातील जवळपास सगळ्याच मुद्द्यांवर आपण सविस्तर सिरीजच्या इतर व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत, त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा। पण या सगळ्यामुळे हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात आधुनिक रिंग रोड प्रकल्पांपैकी सुद्धा एक ओळखला जाणार आहे आणि असा विश्वास सुद्धा या प्रकल्पाबद्दल व्यक्त केला जातोय। याचबरोबर सद्यस्थितीबद्दल बोलायचं झालं तर प्रकल्पाच्या पूर्वेकडील भागातील काम जे आहे ते 12 वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विभागण्यात आलंय आणि त्यापैकी 9 पॅकेजवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात आलंय।
ज्यामध्ये खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से आणि सोरतापवाडी परिसराचा भाग आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर काम जे आहे ते सुरू आहे। याचबरोबर उर्वरित 3 पॅकेजेसना मंजुरी मिळाली आहे आणि प्रत्येक पॅकेजेससाठी साधारण 30 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून या कामासाठी विलंब झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची तरतूद देखील आता करण्यात आली आहे। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकल्पाला दिरंगाई करू नका असे आदेश दिलेले आहेत। थोडक्यात या प्रकल्पाचा जो फायदा आहे तो असा आहे की पुणे, पिंपरी चिंचवड त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग, लॉजिस्टिक हब आणि भविष्यातील विकास केंद्रांना जोडणारं एक विशाल नेटवर्क हे या प्रकल्पातून तयार होतंय। शिवाय या प्रकल्पामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर येणारी बाहेरची जी वाहनं आहेत त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये कमी करता येणार आहे। यासोबतच मुंबई, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा आणि कोकण या दिशेने जाणारी वाहतूक शहरामध्ये प्रवेश न करता थेट रिंग रोडचा वापर करून शहराबाहेरच वळवली जाऊ शकते आणि त्यामुळे प्रवासाचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे। शिवाय विविध अभ्यासकांनुसार शहरातील वाहतूक कोंडी कमी झाल्याने प्रदूषणामध्ये जवळपास 25% घट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे आणि म्हणूनच हा पुणे रिंग रोड प्रकल्प जो आहे तो पुढील अनेक दशकांच्या शहरी विकासाचं, विस्ताराचं भविष्य ठरणारा प्रकल्प मानला जातोय आणि या प्रकल्पातील हे 4 विकास टप्पे म्हणजेच त्या भविष्यातील पुण्याचा रोड मॅप सुद्धा मानला जातोय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, परंतु त्याआधी तुम्ही ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।